वैशाली ताई, आता बाई कुठे गेल्या बघ? मला म्हणे नाश्ता करून दे म्हणे, काहीतरी चक्कर आल्यासारखं होऊन राहिलं म्हणे. आणि आताच्या आता हाय नाही इथं. माहित नाही कडा कुठे गेल्या तर. आतापर्यंत इथं होत्या वाटतं, पण मंगानी बसल्या. पण मंगानी बाहेर गेल्या होत्या आता. पुष्पा काकूच्या घराकडे गेल्या होत्या. तिकून आल्या तर मला दिसल्या फक्त. पण त्याला फोन आला काय मी ननदबाईचा फोन आला वाटते. मग त्या तिथून उठून आल्या आणि त्याच्या खोलीत गेल्या काय मी जाऊन पाय खोलीत. हो काय, ननदबाईचा फोन आला काय? मग आता कायची भूक लागते. आता भूकही नाही लागत ना, चक्करही नाही येत. आता त्याची तब्येतही खराब नाही होत. त्याला जरासं एखादं कामाची गोष्ट केली का त्याची बातच चक्कर यायला लागते, ताप येते, थंडी लागते त्याला. बातच तब्येत खराब होते आता वेळची. बोलण्याहून तर वाटलं गड्या ननदबाईचा सोय म्हणून. तसं नाही माहित मला मग कोणाचा होतं. कारण मग बाकीचा कोणाचा फोन असला तर मग आपल्यालाच येते नाही काय. का परिगिरीचा आसन नाही तर होऊ शकते परीचा आसन. परीचा फोन हो वैशाली ताई, परीचा फोन येऊ शकते आता पहिले. हो, आता कुठं गेले असं मध्ये काय म्हणते तर एखादा फोन घेऊन तर काही केलाही नाही. कुठं राहून राहिले का काय राहून राहिले. मजा आहे पण गड्या त्याची. मस्त दोघं राहून राहिले आता. किती मजा असेल त्याची. आपण आहे इथं खटल्यात करत बसा यायचं सगळं. यायचं सावळा लागते आपल्याला. नाही बुवा कायची मजा राहते बाई दोघातही. हा ते तर काय म्हणते तर करावं लागून राहिलं असं ना स्वतःच्या हाताने. आता तिकडे कोणाच्या घरी असेल तर करा तर लागन ना. आता काही काय की घर तर घेतलंच नसन कुठं गेल्यावर. मला तर वाटते वैशाली ताई लय पैसा आहे त्याच्याजवळ सुनीत जवळ. हो, कारण का कधीच तर त्यांनी 1 रुपया दिला घरात. कायच्यासाठी पैसे नाही दिले म्हटलं खर्चाले. आणि कुठे गेले मग एवढे मोठे पैसे असं नसणार जवळ. आणि तिच्याजवळ दागिने तर नाही बापा. तिच्या बापानंच तर किती दिलंय तिला सोनं. चांगलं आहे ना बाई, तिच्या बापाने दिलं तिले. ते चांगल्या घरची आहे. तिच्या बापाजवळ आहे तेवढं द्या जोगतं. आणि एकुलती एक काही ते दिलं नाही तर काय करण. आपल्यासारखं आहे काय बाई, आपण तर गरीबाच आहे. आपण तर धडाची काय म्हणते ते कांकी नाही देणं झाली आपल्या बापाकडून. आपल्या परिस्थितीनं ते त्याच्या परिस्थितीनं. पण का वैशाली ताई, तुम्ही तर एकटाच आहे तुमच्या आई बाबाला नाही का? हो, मीच आहे गड्या, आम्हीच आहे तिघं बहीण भाऊ. नाही तर तुम्ही तर एकटाच आहे. तुम्ही एकटाच आहे आणि परी एकटीच आहे. तिला भाऊ घेऊ कोणीच नाही आहे. काऊन मला भाऊ नाही काय? एकटी आहे काय मी? बहीण नाही आहे बा, पण भाऊ आहे ना. माझा भाऊ चांगला आहे ना बिचारे. भाऊ आहे का तुम्हाला? माझ्या लक्षातच नाही गड्या. भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा भाऊ आलता का वैशाली ते कधी? येत नाही तो जास्त. त्याला कसं शरम येते कुठं जायची. आता काय म्हणते तर लग्न करण ना त्याचं. आता शेती कितीच करते म्हणा तो गावातच. तर लग्न गिग्न करण त्याचं आता. आता काय माहित बाई. आता तर सध्या चांगला आहे, फोन घेऊन येते ना मला माझ्या भावाचा. आणि मी जात असतो तशी राखी गिखी बांधायला जातो. कधी जातो ना कधी नाही जात असं काय माय माया. मग लग्न कधी करता तुमच्या भावाचं? लहान आहे की तुमच्यापेक्षा? आहे लहानच, पण असंच समज एखाद्या वर्षानं. जास्त लहान नाही आहे काही. बरोबरीचं असल्यासारखं आहे आम्ही. बापा मग लग्न करून टाकणार किती वर्ष ठेवता मग? नोकरी केली असते तर म्हटलं असतं का ठेवून द्या बा काही अजून 2-4 वर्ष. आता करून घ्यायला पाहिजे. पोरी कुठून आणाव? पोरीचा किती शार्टेज पडला. जो तो म्हणते नोकरीच पाहिजे म्हणते. नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. काय करावं आता? आपल्या घरी जे आहे बाई ते सांगतो आपण. शेती आहे माझ्या बापाची, पण नोकरी नाही ना त्याला. एवढा काही शिकलाही नाही आहे तो. 10वी-11वी झालाय. मग तू सांग त्याच्या भरोशावर कोण त्याला नोकरी देऊन राहील? वैशाली ताई, शेतकरी तरी किती पैसे कमावून घेते व वर्षातले. पैसाही कमावते. आणि काय म्हणते तर शेतकऱ्यासारखी जिंदगी नाही आहे कोणाची. खरंच आहे, कष्ट तर भरपूर आहे जीवनात. पण चांगलं जीवन आहे असं म्हटलं तरी चालते. शेतकरी खरंच चांगला आहे. पण आणि काय म्हणते तर पोरेला आजकाल शेतकरी पाहिजे नाही म्हणते, नोकरी पाहिजे म्हणते. बरं नोकरी असल्यावर मग शेती कायला पाहिजे? शेती पाहिजे म्हणते बा. आता सगळ्या मायबापाचे विचार असेच थोडी असते मोहिनी. आता कोण ना कोणी तर मायबाप भेटन नाही एखाद्या पोरीचे का नाही गड्या. आपल्याला फक्त पोरगच पाहिजे, कष्टिक चांगलं मनमिळाऊ निर्व्यसनी असं पोरगं पाहिजे म्हणणारं कोणी ना कोणी तर भेटन. कोणी नसले का आज नाही उद्या त्याचं लग्न. मग त्याचं लग्न झालं फक्त आता भावजाई चांगली निघाली पाहिजे बा म्हणजे झालं. मग होते हो वैशाली ताई, बरोबर होते. टेन्शन नका घेऊ. असली ना कोणती पोरगी लक्षात तर सांगन मी तुम्हाला. हो सांगजो. बरं पहिले पाहतो बा आता. नाही तर काय म्हणते तो अजून मला नाश्ता दिला म्हणून करून. काय म्हणते व छाया तुझी सासू किसू काय म्हणते मग? आई माझी सासू काय म्हणून बिचारे. माझी सासू तर निरे टचकीचक बोलतच राहते. जेव्हा पाहिली तेव्हा. म्हणून तर मी तिथे येऊन गेली होती. दिवसभर कामं करायला लावते म्हटलं. अशी सासू असते काय बाई? दिवसभर कामं करायला लावते. स्वतः एक काम नाही करत. एवढी काय म्हातारी झाली का वज्जार? पण एक काम नाही करत म्हटलं. लेकराला घेऊन बसून जाते आणि सगळे कामं माया मागं लावून देते. मग माझ्या जीवावर चालतं. म्हणून तर आली होती मी कामाच्या दाखानं. तर तुम्हाला नाही पटली नाही इथं राहिनं. पोरीचं राहिनं आवडलं नाही तुम्हाला. जसं काही तुमच्या घरी खायलाच नव्हतं काही. दिलं मला पाठवून अजून इथं. मग म्हणत जा ना तू. 2 कामांनी करणं होत काय म्हणा तुमच्याकडून म्हणा. नवरा घरी नसला म्हणजे म्हणाव सासूले एकट्यात त्याच्या समोर नाही म्हणा. मग म्हणाव 2 कामांनी करणं होत काय म्हणा तुमच्याकडून. पज्जर झाल्या का म्हणा तुम्ही म्हातारे आता म्हणा. म्हणाव ना असं. अशी कशी नाही करत ते कामं. जरासं काय म्हणते तर एकुलती एक सून आहे तर तिला सुख नाही द्यावं जरासं.
दोघीच सुना मिळून कामं करावं घरातले. काय म्हणू मी, काही म्हटलं गिटलं ना तर बातच सांगते म्हटलं पोराजवळ, बातच देते सुनकून. आणि मग पोरकं आपल्याला बोलते, मग पुरी रात बोलण्यातच जाते. हा नीरव बोलते, माझ्या माईला काय काम सांगतं काय, आणि माझ्या ऐकून काम होते काय, आणि तुला कायसाठी आणलं मग, आणि एवढे 3 कामं करायला तुला भारी जाते काय, किती बोलते मग तुझ्या जवळ, तुला माहित आहे मग. बरंच आहे मग जवळ तर. हा आम्हाला वाटलं साजरा आहे केलं. दिल्ली पोरगी, जशा काही 10-5 पोरी होत्या त्या बापाले म्हणू बरं सर्व्हिसवाला येऊ दे व एखादा, पण नाही, दिल्ली पोरगी कास्तकाराच्या घरात नेऊन घालून. आणि तो काय म्हणते त्याला कायची किंमत आहे, एवढी शिकली सवरली पोरगी माई दिल्ली त्याच्या घरात घालून. आई तशी माहिती आहे काय, मी एकटी आहे पण माझ्या घरात, आपल्या घरात ना माझी किंमत नाही आहे म्हटलं, कोणाला माझ्या लहान नाही आहे म्हटलं. हा नाही तर 3 भाऊ आहे म्हणाले, बातच बहिणीच्या घरी जाऊन पाहायला पाहिजे. आणि मी सांगतो तर माझ्या भरोसा करत नाही. हा मारते म्हणतो तर ठीक आहे म्हणा मारते, जरासं जवायला दाव दबकाव करावं कोणी नाही, बहिणीवरच लावते बा आरोप. कसे भाऊ असं तर काय माहीत माही, त्याला असं वाटते आई ते येऊन बसन काय इथं, आपल्या बायकाला होईन काय त्रास, यायला कामं करा लागून काय म्हणून. आणि तशाही कणी त्याच्या बायकात देते त्याला सांगून सगळं. त्याच्या सुना आहे कणी त्याच सांगते, पोराईला तुझ्या बरोबर देते करून का, ठेवू नका इथं, हाकलून द्या तिच्या घरी, असं तसं बरोबर सांगते बाई. हो माय आता काय सांगू तुले छाया, मी तर झेलूनच राहिली. हा मी झेलूनच राहिली, किती करावं तरी पैशाले पानं 3च आहे, चौथं काही फुटत नाही. किती करतो मी माझ्या सुनायचं. हा त्याच्या हातात राजवट आहे पुरी घरातली. मी काहीच म्हणत नाही म्हटलं त्याला, तुमच्या हातानं करा, तुमच्या हातानं खा, सगळं त्याच्या हाती मोठी आहे म्हटलं दिलं. तरी अशा करते बिचाऱ्या का बस, जास्त दिलं सारंच सारं एवढ्या लवकर कायला द्यायला पाहिजे होतं. आल्या सुना घ्या तुमच्या हाती, जसं काही तू आलं ना जीवावर, तुला असं वाटलं का मला करायला लागन कामं तर देऊन दिलं सारं सुनायच्या हातात. काय सांगू माझ्या छाया आता तुले, आता तुझ्या बाप म्हणे बाई तसा, आता सुनायच्या हाती सारं सोपून दे म्हणे, दिलं सोपून. ते मोठी आली तर पहिले तिच्या हातात दिलं, आणि मग ही आता घुबडतोंडी आली तर हिच्या हातात दिलं. हे तर वायच केली आहे 1-2 नंबरवाली. मला नाही आवडत आहे ते, नेरी बोलतच राहते आणि लक्ष ठेवतच राहते म्हटलं. बाकीच्या आहे मोठी तरी नाही लक्ष ठेवत. मला का नाही सगळ्यात जास्त सुमितचीच बायको चांगली वाटते, बिचारी बोलत नाही म्हणत नाही काहीच नाही. हां अन आपण बोललंय तर आपल्याला ताई ताई करते. अहो त्याला तर घराच्या बाहेर काढून दिले बिचारे त्या बापानं सुमितले, हे बाकीचे ना खाणं भरले त्या बापाचे, दिलं त्याला घराच्या बाहेर काढून. सांग एवढं साजरं पोरगं आणि हे ठेवलं घरात. असं काऊन आई, काऊन बाहेर काढून दिलं, काय केलं होतं त्यानं, राहू द्यायला पाहिजे होतं. आता घर तर बाबाचंच होतं, बाबाला समजायला नाही पाहिजे काय, सगळेच पोरं आपल्या कामात येईन म्हणून कायले काढून द्यावं असं घरातून बाबानं, बाबाला अक्कल नाही जराशी. अहो ते झालं नव्हतं काय व, कागद करून दिले होते याच्या नावानं कागद करून दिले तर त्यानं ती जमीन इकायला काढली होती, म्हणून त्या बापाला राग आला तर त्या बापानं त्याला घरातून काढून दिलं. राहा म्हणे तुम्ही आता तुमच्या मनानं, कुठं राहायचं आहे तर. कुठं जातीन व ते आता आई, कुठं जाईन मग ते आता बिचारे, त्याला तर काय म्हणते झाले आले मग काही राहिलंच नाही आता, बापाच्या घरी जात नाही, इकडे कुठं राहीन. तसे राहीन म्हणा हॉटेलला घेतलं किती दिवस राहीन पण आई काय माहित बाई, आता काय सांगू मी. हां ना म्हटलं आता रागीत जाईपर्यंत थांबा म्हटलं जराशे, मग जा म्हटलं मग काय करायचं आहे काय नाही तर. हो आई ठीक आहे. आई नाश्ता केला व, जेवली गेली, कायचा नाश्ता भेटते माय आपल्याला, आता 1 घंटा झाला नाश्ता मागतला होता मी तर कोणा नाश्ता आणून नाही दिला म्हटलं मला. आपल्या हातानं उठा लागते आणि आपल्याला भूक लागली तर आपणच करून घ्या लागते, खाऊन घ्या लागते, असं काम झालं आहे बापा इथं. बरं आई चल ठीक आहे मग ठेवतो आता. पाहिजो काळजी घेजो, मग करतो मी तुला 1-2 घंट्यानं अजून एखादा फोन. हो आठवण न करजो, नाही तर मग बोलून जाशील. फोन नाही करत ना काही नाही, आता किती 15 दिवस झाले ना एखादा फोन नाही लावला त्या. लावा दिवसातून 1 वेळा तरी फोन लावा माय बापाले, पण नाही आता नाही बापे करत, पण मायले तर लावला पाहिजे. आता फोन आहे ना माझ्याजवळ लावासाठी, नंबर आहे तुझ्याजवळ, लावून द्यायचा एखादा फोन. हो ठीक आहे नाही लावत जाईन ना. बरं आई ठीक आहे करतो मग. हो ठीक आहे करजो मग. हो साहेब ही पोरीबारीचं जीवन असं मोठं खराब राहते. हां कसंही आता माझ्या पोरीला असं वाटलं मध्ये सुख राहीन, जेवढं सुख माझ्या सुनायले आहे तेवढं सुख नाही माझ्या पोरीले, तिची सासू नाही आहे बरोबर. मला तर असं वाटते आता तिला सांगतो म्हटलं काल लग्न निघून जाय, आता काही राहू नको सासू फासूच्या ह्याच्यात. हां सासूला सांग का तुझ्या तू पाच बस, करतो मी माझ्यासाठी अल्लं. तर तिनं फोनच ठेवून दिला आता. आता काय मी बापा काही करते ना काय करते तर तसंच सांगतो तिला आता, अलग करून टाक म्हणा, एक म्हणा तिकडे सासू बिसूले. आत्याबाई अरे तू आहे काय, आणला का नाश्ता, आण बरं ठेव बरं, खाऊन घेतो जरासं. थंडे झाले का गरमच आहे बापा अजून. एकदम थंडे नाही आत्याबाई, एकदम गरम आहे नाही, बरे आहे मीडियम, खाऊन घ्या आता. मग मनानं अजून का केले नाही, मी तुम्हाला किती वेळची पाहून राहिली तिकडे, तिथं बसल्या होत्या तुम्ही, अंगाने उठून चालल्या गेल्या मी बनवेपर्यंत. एकाच जागी थोडी बसलं राहते माणूस, जिकडे उठलं तिकडे चाललं, जिकडे मन फिरलं तिकडे गेली मी पुष्पाच्या घराकडे, तिकडे गेली तर तेच सांगायला बसली कहाणी तिच्या घरची. काय म्हणे बापा तुमची सून बोलते म्हणे, काय बोलली बापा तू त्याला एवढी व, मी काय बोलली त्या काकूले काही ना काही, आणि त्याला काय बोलू मी,
मी तर त्याच्यासोबत कधी चांगली बोलतो, वाईट काय बोलली बा आता इले? काहीच नाही, मी गेलीच नाही आता तिकडे. कालची गोष्ट सांगितली, काल गेलती वाटते ना तू तिकडे, तर बोलली म्हणे काही तिच्या पोरीगिरीला काय झालं म्हणे काही. ती गोष्ट नाही झाली काय त्याच्या पोरीची टीनाची आणि तुमच्या पोराची राजेशजीची, तर त्याच्यासाठी होय म्हटलं होतं काकूले, पोरीले म्हणा म्हणून तुमच्या, असं करते काय तसं करते काय, त्याच्यासाठी होय म्हटलं असं ते तुम्हाला. आपल्या पोरगीने सांभाळता येत मग? लग्न नाही करून द्यावं काय आपल्या पोरीचं? काय म्हणते दुसऱ्या पोराच्या माणसाच्या मागे लागून राहिली तर? म्हणून मग म्हटलं मी. अजूनही तुझ्या डोक्यात भूत आहेस काय? ते निघालच नाही काय? निघन नाही काय ते आता? माझ्या डोक्यात भूत होतं, निघालं, पण काय माहित काय खरं आहे ना काय खोटं आहे तर पूर्ण मला माहित थोडी झालं काही. पण आता सध्या निघालं आहे. मी पण म्हटलं होतं त्याइले, म्हणून नाही तर काय करू काय, लपून ठेवू का त्याची गोष्ट? काय लपून ठेवतं? कर ना गावात, पुऱ्या गावभर कर त्याची बदनामी, स्वतःच्याच नवऱ्याची करून टाक सगळे इकडे. आता बाई बदनामीचं जर एवढं भेव राहते तर करावं काय अशी कामं? करावं नाही. आपल्याला जर एवढं बदनामीचं भेव लागते तर मग. आता बाई फोन कोणाचा आला होता? छायाताईचा काय? हो तिचाच होय, आला होता. आता येईन नाही का माझ्या पोरीचा फोन? नाही येईन काय? तू नाही करत का तुझ्या माईले फोन? जसं तुम्ही करता तसं तिनं केला. नाही नाही, मी थोडी म्हणून राहिली की केला नाही पाहिजे म्हणून. काय म्हणते म्हटलं? काय म्हणते त्याचं पोरगं बाळगिरी द्यायचं? चांगली आहे का तब्येत त्याच्या? चांगलं आहे म्हणते, सगळं चांगलं मनास लागन. आता तिच्या घरी काय म्हणते तर झोंबाडच राहते चालू. तिची सासूने बरोबर वागत तिच्यासोबत? समजत नाही? एवढी साजरी सून आहे बाई, तिच्या सासूनं चांगलं वागावं नाही का? अशी बेकार आहे तिची सासू. नाही नाही, त्याची सासू तर चांगली आहे. काय म्हणते अर्धे पर्धे कामं करून घेते घरातले, स्वयंपाक करून घेते. आता बाई कधी कधी लेकरू रडते ना, तर ननद बाईला स्वयंपाक नाही करायला लागत. मांगल्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, त्यानंच म्हटलं स्वयंपाक पाणी सगळं घरातलं काम घेऊन स्वच्छ राहते त्याचं, मस्त कामाचं आहे म्हटलं. काय आणि मै पोरगी का कुठे बोलते काय? आता बाहेरल्या लोकांसोबत तर कोणी चांगलं वाटते वागत असते, पण आता घरातल्या सोबत कसं वागते त्याच्यावर आहे ना अवलंबून सगळं. आता बाई मग तर तुम्ही तसं म्हणाल तर मग कोणती सासू नसून चांगली नाही राहा आपल्या घरात. आता पहा बरं, आपल्या घरात काय पाहायचं आहे? आपल्या घरात मी कोणती वाईट वागतो तुमच्यासोबत? मी तर चांगली वागतो. अन काय म्हणते काय करायचं आहे काय नाही मला सांगता तुम्ही, ते करतो मी. आता बाई करा तुम्ही नाश्ता, अजून थंड होऊन जाईल. मलाच म्हणाल मग थंड झालं म्हणून. आता हो करतो. सांगण्याची भल्ली हुशार आहे, स्वतःला भल्ली हुशार समजते. काय माहित बाबा हिनं गोष्ट ऐकली काय, तर मला तर वाटतं पोरीच्या साऱ्या गोष्टी ऐकल्या हिनं. आता अजून बोहरान नाही तर नवऱ्याचे काम राज्यानं म्हणून असं म्हटलं तुमच्या मायनं, तसं म्हटलं तुमच्या मायनं. हे चालू राहील तुमच्या घराने करायला ती एक नंबर आहे ते. नाश्ता करून आणला माझ्यासाठी तिनं, साऱ्या सकाळी पहाराचं सांगितलं तिला, आता आणला. बिचारी माई पोरगी एवढी चांगली राहते सासूसोबत, तर तिची सासू सासरीने वागत. काय करा बाबा तिच्या सासूचं? आता तिला म्हणा लागन का जवायला मन अलग होय, अलग निघ आता. पण ह्या जवळीने ऐकत ना, जवयाने जर ऐकलं असतं तर किती जाजरं झालं असतं, पण ऐकत नाही. आपल्या मायले सोडायला मनच नाही करत. आता कायले पाहिजे मायनं की झालं आता सरलं मायचं आयुष्य, जिंदगीभर काय मायले धरून बसून काय म्हणते आता? माय हे पोहे तर गड्या थंडेगार झाले, असे थंडे दिले काही ना मला. आता दाखवतो ना, राजेश आलाच असं आता त्याला दाखवतो हे काही पद्धत घेऊन थंडी द्यायची अशी एवढे. अरे राजेश कुठं चालला रे? कुठं चालले म्हटलं? दोघं हिंडायला चालले काय? काही घरागिरात राहता का बस? आई काय झालं? काऊन काही आणा लागते का तुझ्यासाठी बाहेरून? सांगून ते काही आणा घेणं लागत असं तर. आता बाई एवढ्या वेळचे पोहे खाल्लेच नाही तुम्ही, तसेच ठेवले. ते तर आता कडक येऊन गेले असं सगळे. काय खाऊ मी? सारे काही इटले चिटले मला देऊन दिले काही? असे देत असते काय शिये पाते? त्या मायबापाला असे दिले असते काय त्या? आता बाई काय बोलून राहिले तुम्ही? मी काही इटले पोहे दिले का तुम्हाला? मी आता ताजे बनवून दिले मग. आणि तुम्ही आतापर्यंत खाल्लेच नाही, तसेच ठेवले, दाखवायसाठी ठेवले काही? काय बोलून राहिली म्हणजे? खोटी बोलतो काय मी? खोटी बोलून राहिली मी का? मला हे असं दिलं म्हणून कित्येक डाव मला शिया पाता देऊन देता आणि निघता हिंडाले. हिंडणं फिरणं सरत नाही तुम्हाला. आता बाई खोट्याच बोलून राहिला तुम्ही. काऊन काय दुसऱ्या कोणी दिलं असतं तर गोष्ट अलग होती. मी स्वतः दिले म्हटलं तुम्हाला मंगानी करून. नाही तर पोहे कधी केले? कोणासाठी केले काय? तुमच्या एकटीसाठी तर केले मी तेवढेच. पाय राजेश याच्या हातात राजूट काय दिली मी? घर काय सोपून दिलं तर याईनं माझ्यासोबत आता असं वागणं चालू केलं वाटते. नाही शिया पाता देणं चालू केलं मला. एखादी पोळीच वाढून देते शिपाती खाते बा म्हणून. आणि चल बा आपण बोलत नाही म्हणतो, जाऊ दे, दिल्ली तर दिल्लीचे भेटते ते खाऊन घ्या माणसानं. अशानं तर तुम्ही मला उपाशी ठेवाल कोण्या दिवशी. आता बाई एवढ्या खोटं नाटक बिघडून काय भेटन तुम्हाला? मी तर खरं बोलून राहिली, एवढं मला माहित आहे का मी असं खोटं बोलत नाही. आई खरं सांग, तू खरं बोलून राहिली का मोहिनी खरी बोलून राहिली? आता तुले तर बाप्पा बायकोच खरी वाटन, माय तर खोटीच वाटन. नाही काय असं वाटन तुले का माय खोटीच बोलते आता? पण नाही, आता माय खरी असं ना काही असं तर तिच्यावर काय कोणी भरोसा करते? मोहिनी शोभला काय तुला हे असं आईले असं शिळे पाते पोहे देणं? कधीचे हे पोहे कोण दिले आईले असे? घरात होतं नाही का खासाठी? घरात होतं नाही का म्हटलं? नसन तर गोष्ट अलग आहे, पण असल्या गिसल्यावर आईले असं देऊन राहिले तुम्ही, कमाल नाहीये? राजेशजी पहा, तुम्हाला माहित आहे मी खोटं बोलत नाही. जे बोलतो ते खरं बोलतो. मला कोण मग काही गेलं तरी चालते.
मी खोटं नाही बोलत असतो कोण्या गोष्टीसाठी, पण तुम्हाला वाटत असून खोटं बोलतो तर बोलतो. कारण आता बाई खोटं बोलून राहिल्या हे तुम्ही समजून घ्या. शिळे पोहे कायले देईन, कधी केले मग पोहे सांगा बरं तुम्ही. राहू दे बापा, काही बोलू नको तिले फालतू. कसं आहे आता खाऊन घेतो मी, खा लागते. आता कसंही असलं कसंही भेटलं मायबापाले तर ह्या दिवसाचं खाऊन घ्या लागते बापा आता. आई थांब तू म्हटलं तुला दिलं म्हणते ना शिडं, तर मी हे या गोष्टीचं हे लावतोच म्हटलं. असं कसं शिडं दिलं म्हणून आज म्हटलं त्यामुळे सांगितलं. नेहमी देते काय तुले, नेहमी देते तर त्यामुळे कधी सांगितलं कोण नाही. नेहमीच देते रे राजा, नेहमीच देते. पण काय करू आता, असं वाटते खाऊन घ्या, पोटाले अन्न पाहिजे, भूक लागते. भूक होते माणसाला, शिया भात सारं चाललं जाते, पण पोट खराब होते ना मग माईवाला. तुम्हाला तर लहानपणापासून माहिती आईला शिळा चालत नाही म्हणून. म्हणून हे मुद्दा म्हणून देते बाबा. पण घ्या लागते खाऊन, आता माईच्या जातीला काय करतं. असं वाटते म्हटलं घेतलं आपण तर सुनीतनं पोरात फालतू वाद होते बाबा, म्हणून मी काही म्हणत नसतो. मोहिनी अशी अपेक्षा मला तुझ्याजवळ कधीच नव्हती म्हटलं. चल ठीक आहे, लय गोष्टीत चुकली असन, लय गोष्टीत मला बोलली असन, सगळं हे झालं ठीक आहे. पण आईले असं करणं, आईसोबत असं करणं, हे अपेक्षा नव्हती मला तुझ्यापासून कधी, का तू अशी कधी करू शकशील म्हणून. आणि मला भरोसाही नव्हता, पण आज त्या माझ्या भरोसा तोडला म्हटलं मोहिनी, खरंच. कारण आईले असं करून काय भेटलं तुला, आईले शिळं पातं देऊन काय भेटते सांग बरं. राजेशजी, मी शिळं दिलं नाही आईले, तुम्हाला आता सांगतो. वैशाली ताईला बोलवा, बोला ना वैशाली ताईले, काय म्हणते ते आता ताईले, त्याच्यावर भरोसा आहे तुम्हाला. ते काय सांगून रे बापा, ते होतीच नाही राजेश घरात. हिनं सांगितलं तिले, हिनं जसं जसं सांगितलं तसं तिनं करत गेली. तिला काय माहित राहते, हिनं म्हटलं की मी आताच केलं ना तर ते होच म्हणते. आई त्यासाठी काय आणून सांग मला, तू काय पाहिजे तुले. मला काय पाहिजे रे म्हातारे जीवाले, 2 टाइम भाकर भेटली ना त्याच्यातच आनंद आहे. पण मै म्हणणं काय आहे, 2 टाइम भाकर द्या, फक्त सुखानं द्या बस. बोलू नका बापा, किती बोलते बापा या. किती बोलते, आई तर खाली पाहिजे म्हणते, होत नाही म्हणते तुमच्याकडून काही, आणि असं करता आणि तसं करता, किती बोलते रे बापा. वैशाली ताई आल्या, वैशाली ताई. तू थांब, मी बोलतो. वैशाली बहिणी, आता दादा तिकडे गेले तर तुम्ही तुमची जबाबदारी भुलल्या काय घरातली, काय काय जबाबदारी आहे म्हणून तुमची, आणि तुमच्या बरोबर ही बोलून गेली काय. कोणती बापूजी, कोणती जबाबदारी. सगळीच तर जबाबदारी पाडून राहिलो बा आम्ही दोघी मिळून. अर्ध ते करते, अर्ध मी करतो. कामाधंद्याचीच गोष्ट राहते की नाही घराची, तर मिळून मिसळून करतो आम्ही. स्वयंपाक पण तसंच करतो. आणि चला बा, एखाद्याची जर तब्येत खराब झाली एखाद्या दिवशी तर मग एकटाच व्यक्ती करतो. काय आहे त्याच्यात करायला, कोणतं भार म्हणतील लागते. तुम्ही कोणत्या गोष्टीचे म्हणून राहिले, सगळं तर बरोबर करून राहिलो बा आम्ही. असं काय मग आई म्हणते, तुम्ही म्हणते शिळं देता म्हणते खासाठी, जेवासाठी आईले शिळं पातं पोळ्या भाजी हे देता म्हणते बा जेवाचं. काऊन बा शिळं पातं देता, त्याच्याच घरची कमाई, त्याचं सगळं, तुम्ही फक्त स्वयंपाकच करायला आहे ना, तर मग तुम्ही शिळं पातं काऊन देता बा. नाही बापा, आम्ही नाही देत कधी हाता पहिली शिळं पातं. कोण म्हणे तुम्हाला शिळं पातं दिलं म्हणून. आई स्वतः सांगून राहिली, देता म्हणते तुम्ही दोघी जणी म्हणते, असं म्हणून राहिली. आता पोहे दिले म्हणते शिळे पाते. पोहे पोहे कसे दिन शिळे, पोहे केलेच नाही आपण आज. कोणासाठी केले पोहे, तुम्ही लवकरच चालले गेले. आणि ते सुमित बापूची तर आहे नाही, आम्ही पोहे खात नाही. आणि तुमचे भाऊ आहे नाही, मामाजी नव्हते घरी, मग कोणासाठी करण. आता बहिणी मागितले करून 1 प्लेट पोहे करून दे म्हणे, इले मोहिनीलेच म्हणे. तर मग मोहिनी तेव्हाच गेली स्वयंपाक घरात आणि तिनं पोहे केले. मग आता बाई घरात होत्या नाही, त्या तिकडे गेल्या होत्या बाहेर, म्हणून ते फक्त थंडे झाले, काढून ठेवले होते. तर मग थंडे तर होईन ना, ते गरम वस्तू ना थंडी वस्तू समजत नाही का त्याला. हो वैशाली ताई, ज्याला आरोप घ्यायचा आहे की नाही, कोणावर आड घ्यायचा आहे, तो व्यक्ती बरोबर घेते म्हटलं. तुम्ही काही म्हणा त्याले आड घेणं असते म्हणजे असते. आई वहिनी तर नाही म्हणते, दोघी जणी नाही म्हणून राहिले ह्या. मग त्या दोघी खरं बोलते बापा, मी खोटी बोलतो असं समजलं मग का. आपली माय खोटी बोलते, त्या दोघी जणी खरं बोलून राहिल्या. कारण त्या 2 घरच्या 2 आई आल्या, आणि मी एकट्याच घरची आहे. मग माय ऐकून कसं कोणी बोलणार आहे काय. आता बाई आणा ते पोहे इकडे, आणि आजपासून तुमच्या हाताने घेत जा तुम्ही वाढून. आम्ही तुम्हाला आजपासून वाढून देणार नाही कोणीच. तुमच्या हाताने घेत जा आणि तुम्ही जेवत जा. आणि आम्हाला म्हणत नका जाऊ तुम्ही का शिळं दिलं म्हणून. आता बाई ताजे बाई ते पोहे माझ्या समोरच केली मोहिनीनं, शिळे नाही काही ताजे. तिनं तुम्हाला पाहिलं, मग मी सांगितलं कोली तसं म्हटलं. आता बाई तिकडे गेल्या होत्या म्हटलं पुष्पा काकूच्या घराकडे, तर मग ती तिकडे आली आणि तुम्हाला दिले, तर शिळे नाही दिले काही. तू कोणी तिची चापलूशी करू नको वैशाली. तिच्या मागं फिरून तिची चापलूशी नको करू. ते कोण्या ढंगाची आहे का माहीतच आहे मला. आता बाई कायचं नाटक लावलं तुम्ही हे. मी सांगून राहिली तुम्हाला, आम्हाला शिळा दिला नाही. मी कधी शिळा पाथा देत नाही, शिळा पाथा मी कधी जास्तीचं करतच नाही. आणि कायले देऊ तुम्हाला मी, मला काही पाप नाही घ्यायचंय का माझ्या डोक्यावर, का मी तुम्हाला शिळा पाथा देईन म्हणून. आणि कायसाठी देईन, तुमची तब्येतही खराब झाली तर आम्हालाच करावं लागेल ना. आमच्या व्यतिरिक्त कोण करणार आहे तुमचं, कोणी नाही आम्हालाच करावं लागणार आहे. म्हणजे ते तुमचे आता पोरीला कान भरले ना फोनवर, म्हणून हे चालू आहे. नाही तर तुम्ही तर बरोबर खाऊन घेता काही दिलं म्हणजे.
कधीच नाही बोलत. तुम्ही नाही बोलून राहिले, हे तुमची पोरगी बोलून राहिली म्हटलं हे. हा, हे ध्यानात ठेवजा तुम्ही. तुम्हाला वाटत असेल का आम्हाला समजत नाही म्हणून? सगळंच समजते आम्हाला. आणि तुम्हाला कनी माझ्या डोकं गरम करत नका जो तुम्ही. पाय रे, पाय कशी अंगावर येते वचकन. हा, आणि तू तिथे धूर भरून पाय फक्त. हा, एखाद्या दिवशी तिनं मारावं मले, हा, घरातल्या घरात, तरी उभा राहायचं फक्त असा हात गुंडून. मी अंगावर नाही आले आता बाई तुमच्या. तुम्हाला सांगून राहिली. आता मी चालली होती दवाखान्यात. अडवाचं काय काम होतं? चुपचाप बसा लागत होतं, खाऊन घ्या लागत होते. किती वेळ झाला बा तुम्हाला आणून दिले? हा, आता असतं काय म्हणते तर 2-3 घंटे झाले ते पोहे करायले. ते कडक नाही येईन काय? आणि शिडं दिलं करता. तुम्हाला खास माहित आहे. तुमच्या खोलीत आली तेव्हा मी काय म्हटलं तुम्हाला? आता बाई गरम आहे, थंड गरम आहे, खाऊन घ्या. तुम्ही काऊन नाही खाल्ले बा? आता दाखवासाठी बाई नाही, पोराला दाखवतो बा म्हणून. कसा करते तो तिचं तर पाहतो मग. असं माहिती तुमचं तोच धंदा आहे तुम्हाला. उठल्या का दवाखाना, उठल्या का दवाखाना. जरा असं काही झालं का दवाखाना. पैसा आहे जास्तीचा फुकटचा. काय करा मग? उधळान नाही तर. हा, कमावतेच पोरं. ते कमावते तुम्ही उडवा. आता बाई तोच धंदा नाही आहे. आता काही ना काही कारण आहे म्हणूनच जा लागते ना. दर महिन्यातच जा लागते. मग जाणार नाही काय? आता तुम्हाला आम्ही प्रेमाने समजून सांगतो तर तुम्ही ऐकता थोडी काही आमचं. हो, आमच्या वेळेस नव्हते दवाखाने तरी आम्हाला चांगले सायसूत लेकरं झाले म्हटलं. हा, सायसूत झाले आमचे लेकरं. अजिबात म्हटलं काही कोणी हिने झाले. आणि आताच होऊन राहिलं सारं आता चून पडलं तुमच्या वेळेस. हो, आमचं काय म्हणते तिकडे आम्हाला खाऊ घालत जशी येपात स्वतः हिडत जा तिकडे, भरून खाऊन येत जा मग साजरं. मोहिनी, चाल बरं, चाल. दवाखाना बोलवून अजून डॉक्टर चालला जाते मग. चल लवकर येऊन जाऊन. हो चला, यायच्या नांदी कुठं लागतं पुरते. ह्या काही आपल्याला काही सुखानं जगू देते काय? वैशाली, हे घे पोहे, ठेवून दे. मी नाही खात, जेवत नाही मी आज. उद्या होईन तर होईन माझी तब्येत खराब. हा, कोणी नाही तरी माझ्याकडे लक्ष देणार. आता बाई तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिल्या एवढ्या? हा, तिनं काय केलं तुमचं? तुमची तब्येत खराब कायली होईल? जेवण करा ना, तुम्ही स्वयंपाक केला आहे ना. सगळं ताजं आहे म्हटलं, सगळं स्वयंपाक करून ठेवला आहे. नाही बाबा, तू हाई एक जराशी काळजी माझी घेतं म्हणून मी तिसून तरी राहिली घरात. हिच्या हाताखाली राहिली असती एकटीच्या तर हिनं मला आतापर्यंत तर काय मी रस्त्यानं लावून टाकली असती. काय तर तुमच्यासाठी काही बोलावं लागते काय? बोलावं लागत असं तर सांगून दे, मी बोलावून घेतो आत्ताच बापूजी जवळून. हो, सांगितलं त्याले काय काय पाहिजे तर काल. आता आणते का नाही आणत, आठवण राहते का नाही राहत त्याले. बापूजी, राजेश बापूजी. बोला रे मी, काय म्हणताय? आता बहिणी काय काय सांगितलं होतं तुम्हाला काल आणण्यासाठी? ते घेऊन येजा बा. नाही तर अजून मला आणलं नाही म्हणून आठवण ठेवजा बरोबर. बरं बरं, ठीक आहे. आठवण आहे मला. तसं आठवण आहेच, पण बरं झालं तुम्ही अजून दिली वहिनी. आता गिफ्ट किती ना मी काय होय राजेशजी, काय आणायला लागते? माहितच पडते मग बाहेर गेलो म्हणजे. आणतो वहिनी, आणतो. जे जे पाहिजे ना ते सगळं आणतो. आईनं मला काल सांगितलं होतं तसं. वैशाली, हे पोहे घेऊन ठेवून दे. मला कनी एखादं काय म्हणते तर एखादी प्लेट कनी उपमा बनवून दे. आता हे नाही खात मी, आता कडक आलं हे सारं. बरं आता बाई ठीक आहे ना, बनवून देतो ना. आणा ती प्लेट इकडे, घेऊन जातो मी घरात. तुमच्यासाठी दुसरं बनवून देतो काही. मग नाही तर काय, हे असं काय म्हणजे कडक चिडक होते काय? आपल्या दातानं चावते काय बाई? हे असं बनवून द्यावं काय काही? साजरं खाऊ घाला सासू सासरेले. आम्ही आमच्या सासू सासरेची सेवा अशीच नाही केली. हा, असं करू करू केली असती कनी तर झालं होतं. एवढं सगळं सारं घरात बरोबर असून हा तुम्ही साजरं खाताना आम्हाला कोण असं देता? नाही नाही आता बाई, आम्ही नाही देत तुम्हाला खराब. चांगलंच देतो तुमच्यासाठी, सगळं चांगलंच करतो आम्ही. हे पकड आता आणि ठेवून दे. काय करायचं आहे तर फेकून दे तिकडे नेऊन. नाही तर आई कोणाशी करून राहिली आजकाल? घनघन घनघन करून राहिली. अहो, तुमच्या आईला फोन आला होता, तुमच्या बहिणीचा. मग कान भरले म्हटलं आज, म्हणून माहिती अशा करून राहिल्या. नाही तर एवढ्या भर नाही करत त्या कधी. आज लयच करून राहिल्या. मी दरवाजात भरून सगळं ऐकलं म्हटलं. कोणता स्पीकरवर सगळं काही ऐकलं. असं करत जाय, तसं करत जाय, म्हणत जाय का शिडत दिलं ताजं दिलं तरी. हा, पोरायचे कानं भरत जाय, असं तसं लय सांगितलं. आणि मग ह्याही म्हणे, हे नाही तिला लय सांगितलं, हे नको करत जाऊ, काम नको करत जाऊ, सासूला कामी लावत जाय, एकटीच करतं काय, असं तसं खूप शिकवलं. त्या शिकल्या. त्याला असं वाटतं का सगळं सहज शिकून जाईन काय, असं वाटतं त्याला. म्हणून त्याला भरोसा नाही आहे. ही छाया काही सुधरत नाही. एवढा काय म्हणते तिच्यावर अद्दल घडून राहिली. हा, दादा असताना तर बरोबर सारखं आकायला असतं यायले. आता तो राहिला ना तोपर्यंत घरातले सगळे बरोबर राहते. नाही तर मग सगळे नोकरी करायला लागून जाते घरात. बरं चाल, जाऊ दे, चल दवाखान्यात चल. वहिनी येतो आम्ही. चला मग मंडळी, पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. असं राहते सासूचं काम. ताजंही दिलं तरी शेळत दिलं म्हणते. काय करा आता, काही यायचं डोकं तर जागेवर आहे, काही एवढं गेला नाही काही. पण आता काय करू शकतो आपण, असतेच. चला मग पाहू आता बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं दुसऱ्या चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण आता भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत.